शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात शहादा विभागाच्या डीबी पथकानं विदेशी दारूच्या अवैध तस्करीवर मोठा घाव घालत धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या या कारवाईत विदेशी मद्यानं भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार कंटेनरसह अंदाजे 90 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी कंटेनर चालकासह 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। डीबी पथकाला विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर प्रकाशा परिसरात सापळा रचण्यात आला। संशयित कंटेनर अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आलाय। त्यानंतर पोलिसांनी कंटेनरसह संपूर्ण मद्यसाठा ताब्यात घेत कारवाई केली। प्राथमिक तपासात संबंधित कंटेनर हरियाणातून शहादा मार्गे गुजरात राज्यात विदेशी दारूची तस्करी करण्यासाठी निघाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। गुजरातमध्ये मद्यबंदी असल्यानं तेथे मोठ्या प्रमाणात अवैध मद्य तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी देखील समोर आली आहेत। या प्रकरणातही त्याच अनुषंगानं तपास सुरू आहे। कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण रॅकेटचा शोध घेतला जातोय। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्याचा साठा, कंटेनर व इतर मुद्देमालाची अंदाजे किंमत 90 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अधिकृत पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच जप्त मुद्देमालाची अचूक किंमत जाहीर करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क कायदा तसेच इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अवैध दारू तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा, प्रकाशा।